सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु. नमस्कार, मी सौ रमा जनार्दन निचुरे, श्री गजानन महाराज उपासना केंद्र नौपाडा ठाणे. 20 फेब्रुवारीला असलेल्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी वेगवेगळ्या संतांच्या चरित्राची ओळख होण्याच्या दृष्टीने आपल्या उपासना केंद्राने जो एक चरित्रकथन मालेचा उपक्रम सुरू केला आहे, त्यातलं 4थं पुष्प गुंफण्यासाठी आज आमंत्रित केलं आहे सौ मेघना विश्वजित अभ्यंकर यांना. संत जनाबाई यांच्याविषयी त्या निरूपण करतील. मेघनाताईंचा औपचारिक परिचय द्यायचा झाला म्हणजे त्या एमफार्म आहेत, म्हणजेच औषध निर्माणशास्त्र याच्यातल्या पदव्युत्तर पदवीधारक आहेत. फार्मास्युटिकल कंपनीमध्ये 18 वर्ष काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि याच क्षेत्रामध्ये त्यांनी नंतर फ्रीलान्सिंग देखील केलेलं आहे. त्यांनी निसर्गोपचाराचे विविध अभ्यासक्रम केलेले आहेत. आध्यात्मिक बाबतीत बोलायचं झालं तर चिन्मय मिशन याचे बेसिक आणि ॲडव्हान्स वेदांत विषयक अभ्यासक्रम त्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये त्यांचे मार्गदर्शक होते ब्रह्मचारी बुद्ध चैतन्य महाराज. 1993 मेघनाताईंच्या आईमुळे त्यांना गजानन महाराजांच्या चरित्राची ओळख झाली. त्यानंतर नित्यनियमाने दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन विजय ही पोथी त्यांनी निरंतर त्याचं पारायण, अभ्यास, निरूपणं करायला सुरुवात केली. 2000 साली त्यांची ओळख परमपूज्य पुरुषोत्तम सिद्ध महाराज टाकळीकर अर्थात नांदेडकर गुरुजी यांच्याशी झाली. नांदेडकर गुरुजी हे शेगावला 44 वर्ष सातत्याने वास्तव्याला होते आणि या वास्तव्यामध्ये आपल्या लाडक्या गजानन माऊलींची जी संजीवन समाधी आहे शेगावमध्ये, त्याची सेवा पूजा अर्चा करण्याचं भाग्य त्यांना मिळालं. मेघनाताईंनी त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि हे जे त्यांचे गुरु आहेत त्यांचं गजाननमय प्रेममूर्ती अर्थात नांदेडकर गुरुजी या नावाने त्यांनी चरित्र लिहिलं आहे की जे प्रकाशितही झालेलं आहे. त्यांचा मुलगा अथर्व
याने याच चरित्राचं इंग्लिश भाषांतर केलेलं आहे एपिटोम ऑफ डिवाइन लव या नावाने. आणि विशेष म्हणजे शिकागो इथे त्याचं प्रकाशन देखील झालेलं आहे. ही खरंच कौतुकाची बाब आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा आपल्या उपासना केंद्राने ऑनलाईन निरूपण मालिका केली होती गजानन विजय या ग्रंथाची, त्याच्यामध्ये 11वा आणि 13वा अध्याय याचं निरूपण मेघनाताईंनी केल्याचं अनेक जणांना आठवत असेल. अगदी गेल्या वर्षीसुद्धा या निरूपण मालिकेमध्ये पहिला अध्याय त्यांनी आपल्याला त्याची ओळख करून दिली होती. श्रावण महिन्यामध्ये श्रवण भक्ती ही जी व्याख्यानमाला केली होती त्याच्यामध्ये सख्य भक्ती याच्यावर त्या बोलल्या होत्या. याचं कारण म्हणजे नवविधा भक्ती या विषयावर त्यांची 9 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कुठच्याही निरूपणाची सुरुवात करताना अतिशय लाघवी आणि आर्जवी स्वरूपामध्ये आवाजामध्ये गजानन महाराजांचं आवाहन करणं ही मेघनाताईंची खासियत आहे. आपण सगळेजण जनाबाईंचं चरित्र त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात. म्हणूनच 19व्या अध्यायामध्ये 124व्या ओवीमध्ये गजानन महाराज बाळाभाऊंना असं म्हणतात की आम्हीही भावंडे सारी, आम्हीही भावंडे म्हणजे संतांविषयी गजानन महाराज सांगतायत, आम्हीही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. तर गजानन महाराजांची ही जी उक्ती आहे, हे जे वाक्य आहे, हे सार्थ करण्यासाठी आपलं उपासना केंद्र विविध भक्तांची, विविध संतांची ही जी ओळख करून देत आहेत, त्यातला हा 4था ज्ञानरूपी दिवा आज मेघनाताईंच्या हाती प्रज्वलित होईल. आपण या मार्गावरून आता पुढे मार्गक्रमण करूया. जय गजानन. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन. साद घालते अति प्रेमाने शुद्ध मांडिले आसन. आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन. स्नान घालते पंचामृती लाविते सुगंधी चंदन. वस्त्र रेशमी सुंदर केशरी करते तुझ परिधान. दुर्वा मोगरा गुलाब जुई वाहते चरणी वेचून. मस्तक ठेवून चरणांवरी तुझ करते मी वंदन. जेवू घालते भाकरी झुणका वरण भात कालवून. शीत मधुर हे ताक पिऊन मग तांबूल करी सेवन. धूप दीप आरती ओवाळून करीते तव हे स्तवन. कार्य तुझेच सिद्धी सजाया दे मज आशीर्वचन. दे मज आशीर्वचन. दे मज आशीर्वचन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी यांचं स्मरण करून त्यांना वंदन करते. श्री विशाल गुरुजी यांना वंदन करते. तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना, भक्तांना मनःपूर्वक वंदन करते. श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांनी दरवर्षीप्रमाणेच एक स्तुत्य उपक्रम यावर्षी आखलेला आहे. गेले 3 वर्ष श्री गजानन विजय ग्रंथावर विविध वक्त्यांकडून प्रत्येक अध्यायातले ज्ञानमौक्तिक त्यांनी वदवून घेतलेत आणि त्यातून खूप काही शिकायला मिळालेलं आहे आपल्या प्रत्येक भक्ताला आणि एक वेगळा दृष्टिकोन मिळालेला आहे या गजानन विजय ग्रंथाकडे बघण्याचा.
नेहमीच काही ना काहीतरी उपक्रम जे आपल्याला सर्व भक्तांना माऊलीच्या अधिक जवळ घेऊन जातील असे उपक्रम ठाणे उपासना केंद्र नेहमीच राबवत असतात. त्यांचे मनःपूर्वक आभार की ह्या वर्षी त्यांनी एक वेगळा विषय ठरवलेला आहे, तो म्हणजे सर्व संतांचा महिमा. 21 संतांचा महिमा वेगवेगळ्या वक्त्यांकडून ते वदवून घेत आहेत. आपल्याला बऱ्याच संतांची नावं माहिती आहेत, पण त्यांचं आयुष्य तितक्या खोलवर आपल्याला माहिती नाही. कसं आहे, प्रत्येक संतांचं आयुष्य काहीतरी सतत जेव्हापासून ते संत म्हणून सर्व परिचित झाले तिथपासून ते आपल्याला जे काही त्यांनी उपदेश दिलेले आहेत प्रत्येक संतांनी, ते त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. कसं आहे, सत्संगाची महती या कलियुगात कशाला, सत्संगाची महती इतकी मोठी आहे. रामचरितमानसमध्ये तुलसीदासजी, गोस्वामी तुलसीदासजी असं म्हणतात, बिनु संत संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न होई. बिनु संत संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सतसंगत मुद मंगल मूला, सोई फल सिद्धी सब साधन फूला. म्हणजे सत्संगाशिवाय विवेकाची जागृतीच होत नाही, रामकृपेशिवाय असा सत्संग लाभत नाही. आणि संतसंग किंवा सत्संग काय आहे तर सर्व आनंद आणि कल्याणाचं मूळ आहे. सगळी इतर साधनं ही फुलं असतील तर सत्संग हे फलस्वरूप आहे. इतकं सुंदर तुलसीदासजीने लिहिलेलं आणि असा सत्संग आपल्याला ठाणे उपासना केंद्र घडवत आहे. विविध संतांची महती आपल्याला यातून कळत आहे. ज्यांनी इतर संतांची महती वर्णन केली त्या सर्व वक्त्यांनासुद्धा माझं नमन, भावपूर्ण नमन. एक पुष्प या संत मालिकेतलं आज वाहण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर हे पुष्प वाहण्याची संधी मला दिल्याबद्दल मी किती आभार मानू ठाणे उपासना केंद्राचे. ते थोडे आहेत, कारण ह्या संताविषयी इतकी माहिती मला नाहीतर कळली नसती, इतका अभ्यास माझा झाला नसता. म्हणून ठाणे उपासना केंद्राला पुन्हा एकदा आभार त्यांचे प्रकट करते. कसं आहे, आपण थोडं शेगावकडे जाऊया. आपण शेगावला जातो, ट्रेनमधनं उतरतो आणि महाराजांची धूळभेट घ्यायला आपण पळतो. काय आनंद असतो त्या दर्शनात. तिथे माऊलीचं दर्शन घेतो आणि नंतर आपली राहण्याची कुठे व्यवस्था असेल त्याच्यासाठी आपण बाहेर पडतो. कधीकधी आपली सोय आनंद विहारमध्ये होते. त्या आनंद विहारपर्यंत आपण जातो, तिथे त्या प्रवेशद्वारात उभे राहतो आणि समोर तो विठुरायाचा इतका नयनरम्य मोहक असा पुतळा नाही म्हणायचा आपण त्याला, मूर्ती आपण बघतो. पण त्या मूर्तीवर, त्या मूर्तीच्या खांद्यावर पुढे मागे दोन्ही हातांना धरून चालणारे संत आपण बघतो आणि आपल्याला अतिशय मनाला आनंद मिळतो. कोण आहे ते संत? तर विठुरायाच्या खांद्यावर बसलेले आहेत ते संत निवृत्तीनाथ. त्यानंतर विठुरायाच्या पुढे चालत आहेत ते ज्ञानोबाराय. विठुरायाच्या मागे चालणारी आहे ती मुक्ताई. विठुरायाच्या दोन्ही कडेवर आहेत ते गोरा कुंभार आणि चोखामेळा. आणि विठुरायाची करंगळी धरून चाललेले आहेत ते आहेत संत नामदेव. हे त्या विठुरायाचं अतिशय मनोरम असं वर्णन ज्या संतांनी केलं त्या संत म्हणजे संत जनाबाई. त्या विठुरायाला लेकूरवाळ्या रूपात बघितलं ते त्या संत जनाबाईंनी. इतकी सुंदर कल्पना, इतकी
छान भावना, इतका छान भाव हा जनाबाईंनी प्रकट केलेला आहे आपल्या एका अभंगातून. तो अभंग असा आहे की विठो माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडियेवरी, नामा करांगुळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. काय सुंदर अभंग. त्या विठुरायाकडे जेव्हा आपण बघतो आनंद विहारला, तेव्हा खरंच इतकं छान वाटतं की ही कल्पना कुणाच्या डोक्यात आली असेल. पण हेच जनाबाईंच्या कल्पनेतून साकारलेलं आहे. आनंद विहारला जे शिल्प उभं केलेलं आहे तिथे आजूबाजूला अजूनही काही संत आहेत, पण जनाबाईंच्या अभंगामध्ये मात्र तत्कालीन जे संत होते त्या संतांचं वर्णन केलेलं आहे. कसं आहे, 13व्या शतकात संतांची मांदियाळीच अवतरली. का? कारण तेव्हा गरज होती धर्म टिकवून ठेवण्याची, कारण पुढे मुघल साम्राज्य येणार होतं आणि त्यासाठी त्या काळी तो धर्म टिकवून ठेवणं गरजेचं होतं. आणि भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तर त्यासाठी इतके सगळे संत त्या काळी उदयाला आले. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, सोपानदादा, मुक्ताबाई, त्या व्यतिरिक्त संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत नामदेव, आणि ह्या सगळ्यांचं वर्णन तिथे जनाबाईंनी मांडलेलं आहे. पण स्वतःला मात्र तिने विठुरायाच्या अंगाखांद्यावर कुठेही ठेवलेलं नाही आहे. खरं तर ती विठुरायाच्या सोबतच होती. विठुराय तिच्या मागे सावलीसारखा सगळीकडे जात होता. आपण बघणारच आहोत संत जनाबाईंचं चरित्र. ज्या संतांनी, संतपदी पोचलेल्या जनाईने त्रिजन्म म्हणून न भावे उदाच, असा सर्व स्त्रियांना दिलासा देणाऱ्या संत म्हणजे संत जनाई. एका अनाथ दासी म्हणून राहिलेल्या किंवा दासी पदापासून ते संत पदापर्यंत प्रवास करणाऱ्या संत म्हणजे संत जनाई. वेदांतातील कर्मयोगाचं आचरण करून भगवत प्राप्ती, त्यासाठी भगवत प्राप्ती करणाऱ्या संत म्हणजे संत जनाई. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद यापैकी काहीही भगवत प्राप्तीच्या आड येत नाही हे पटवून देणाऱ्या संत म्हणजे संत जनाई. सर्व संतांवर नितांत मायेचा वर्षाव करून त्यांना अतिशय प्रेमाने वागवणारी संत म्हणजे संत जनाई. सर्व संतांचं चरित्र आपल्या अभंगातून आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या संत म्हणजे संत जनाई. सर्व श्रमिक कष्टकरी महिलांना त्यांनी सुखदुःख बोलायला, आयुष्याशी झगडायला आणि देवाशी भांडायला शिकवलं. अनाथ मुलगी दासी म्हणून सुरू केलेला प्रवास संतपदी जाऊन संपवणारी संत म्हणजे संत जनाई. साक्षात परब्रह्म परमात्म्याला आकळून सर्व संतांची मांदियाळी जमलेली असतानाही राऊळ आतून जिचे दळण दळायला मदत करायला विठुराया यायचा त्या संत म्हणजे संत जनाई. सुंदर अभंग, आख्यानं यांची साध्या सोप्या शब्दात रचना करणाऱ्या संत म्हणजे संत जनाई. थोडक्यात समर्पित जीवनाची अलौकिक मूर्ती म्हणजे संत जनाई. जनाबाई नव्हे, जनाई, सर्व जनांची आई म्हणून संत जनाई. या संत जनाईचा उल्लेख आपल्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आलेला आहे. एकदा त्याचा आपण आठवण काढून बघूया की कुठे कुठे संत जनाईंचा उल्लेख आहे. पहिल्या अध्यायात मंगलाचरण आणि संतस्तवन आहे. तिथे
दासगणू महाराज म्हणतात, ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुनी साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सखू. पुढे 12व्या अध्यायात पितांबर महाराजांना आपल्या माऊलींनी सांगितलं, जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. आणि म्हणून पितांबर कोंडोलीला गेले आणि कोंडोलीला एका शेतामध्ये वटलेल्या आंब्याला पानं आणायला जेव्हा पितांबर महाराजांना सांगितलं, तेव्हा पितांबर महाराजांनी आपल्या माऊलीचा धावा केला. आणि तो धावा करत असताना त्याने असं म्हटलेलं आहे, प्रल्हाद भक्त करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रकटला, जनी चढविता चुळाला त्याचे पाणी जाहले, जनीचा भार देवावर माझा आहे तुझवर, संत देवात अंतर मुळीच नाही राहिले. पुढे 18व्या अध्यायात एक उल्लेख आहे, जेव्हा बाईजा पुंडलिकाबरोबर सत्संग करते आणि तिची आई भुलाबाई तिला दोष लावते, बोल लावते, आणि तेव्हा बाईजा आणि इतर तिची आई, तिचे वडील शिवराम आणि पुंडलिक असे सगळे माऊलीला भेटायला जातात. आणि माऊली काय म्हणते, भुले आपल्या पोरीचं लावू नको भलता दोष, ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिले गे, तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाईला आता न कोणी ना आता छळावे. अशा या संत जनाबाईंचं चरित्र आज आपल्याला बघायचं आहे. असं म्हटलं जातं की जनाबाई ह्या एक उपेक्षित संत होत्या. असं का म्हटलं जातं ह्याचा नीट विचार केला तर कदाचित त्यांनी जन्मभर दासी म्हणून, एक अनाथ मुलगी तिने दासी म्हणून नामदेवांच्या घरी काबाड कष्ट केले, त्यांची दखल तेव्हा कोणी घेतली नाही म्हणूनही असेल. पण मला असं वाटतं की जिथे त्या संतपदी पोचलेल्या तिथे उपेक्षा अपेक्षा ह्या कुठेच त्यांच्या जवळपास सुद्धा येत नाहीत. हिरा चमकायचा तर तो कसाही चमकतो. आणि तसंच जनाबाईंचं चरित्र आहे की त्यांची दखल कोणी घेवो न घेवो, विठ्ठलाने मात्र त्यांची दखल घेतली, ज्ञानोबा माऊलींनी दखल घेतली, सर्व संतांनी त्यांची दखल घेतली, नामदेवांनी त्यांची दखल घेतली, आणि म्हणूनच त्या संतपदी पोचल्या. त्यांचं चरित्र जसं संत नामदेवांचं चरित्र आहे, ज्ञानेश्वर माऊलीचं चरित्र नामदेवांनी आपल्या गाथेतून लिहिलेलं आहे, इतर सर्व संतांची चरित्र आपल्याला आढळतात. पण जनाबाईंचं ठोस असं स्वतंत्र चरित्र आपल्याला आढळत नाही. कदाचित म्हणूनही त्यांना उपेक्षिलेल्या संत असं म्हणत असतील. पण कसं आहे, जनाबाईंचं चरित्र कोणी लिहून काढो किंवा न काढो, जनाबाईंचे अभंग आपल्याला त्यांच्या चरित्राकडे घेऊन जातात. संत नामदेवांनी एका त्यांच्या रचनेत असं म्हटलेलं आहे की संत नामदेवांनी शतकोटी अभंग रचनेचा संकल्प केलेला होता. परंतु त्यांच्या काव्यातून आपण त्यांच्या चरित्रापर्यंत पोहोचू शकतो. कसं आहे, नामदेवांनी त्यांच्या अभंगामधून असं सांगितलेलं होतं की म्हणजे त्यांनी शतकोटी अभंग रचनांचा संकल्प केलेला होता, तेवढे त्यांचे अभंग होऊ शकले नाहीत. म्हणून असं म्हणतात की ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका. तर ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आपल्याला पोचवलं ते एकनाथांनी, आणि नामदेवांचा हा शतकोटी अभंगांचा संकल्प पूर्ण केला तो संत तुकारामांनी. पण नामदेव महाराजांनी एका अभंगात असं लिहिलेलं आहे की नामदेवांचे 54 कोटी अभंग पूर्ण झाले, तर जनाबाईंचे 12 कोटी अभंग पूर्ण झाले. तर एवढे 12 कोटी अभंग जरी आपल्याला आत्ता मिळाले नसतील तरीसुद्धा जितके अभंग उपलब्ध आहेत, काही स्फुटरचना आहेत, काही काव्य आहेत, आख्यानं आहेत, त्यापैकी जे अभंग मिळाले, जे अभंग बघितले गेले,
त्यातून जनाबाईंच्या चरित्राची कल्पना आपल्याला येत जाते. प्रथम चरित्र जनाबाईंचं जर कोणी लिहिलं आणि ते प्रकाशित झालं असेल तर आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे महिपती बुवांनी जनाबाईंचं चरित्र भक्तविजय ग्रंथामध्ये 21व्या अध्यायात मांडलेलं आहे. तिथेही नामदेव आणि जनाबाई असं दोघांचंही चरित्र त्यांनी मांडलेलं आहे. नामदेवांचं चरित्राचे काही अध्याय आहेत आणि एक अध्याय त्यातला संत जनाबाईंच्या चरित्रावर आहे. त्यात काही कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत जनाबाईंच्या आयुष्यातल्या. संत नामदेव गाथा या ग्रंथामध्ये जनाबाईंचे बहुतांश अभंग आढळतात. अतिशय सुंदर सोपी काव्यरचना जनाबाईंची होती. असं म्हणतात ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधायला जाऊ नये. त्याप्रमाणे जनाबाईंच्या जन्माबद्दल आणि त्या नामदेवांकडे दासी म्हणून कशा आल्या याबद्दल अनेक आख्यायिका आहेत. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी आख्यायिका मांडलेली आहे. त्यापैकी एक आख्यायिका जास्त जी मनाला पटली ती आख्यायिका मी इथे सांगायचा प्रयत्न करते, कारण प्रत्येक याच्यात थोडाफार फेरफार आहे. पण जनाबाईंच्या एका अभंगात त्यांनी असं म्हटलेलं आहे, आई मेली बाप मेला आणि जनीला कोणी राहिलं नाही याचा उल्लेख आहे. त्याच्यावरून ही जी आख्यायिका मनाला पटते ती मी इथे मांडते की संत जनाबाईंचा जन्म परभणीतल्या गंगाखेड नावाच्या गावी झाला आणि या गंगाखेड गावी दमा आणि करुंड असं एक दाम्पत्य त्यांच्या पोटी जनाबाई जन्माला आल्या. दमा याला पहिल्यापासून विठ्ठल भक्ती होती आणि जनाबाई त्यांच्या जन्माचा इतिहास त्यांनी पुढे सांगितलेला आहे. पूर्वजन्मांचा इतिहास त्यांनी सांगितलेला आहे. ते आपण येऊ त्या मुद्द्याकडे. पण जनाबाईंच्या सुद्धा मनात आपल्या वडिलांसारखीच विठ्ठल भक्ती होती. खरं तर ती विठ्ठल भक्ती ह्या जन्मात कदाचित वडिलांमुळेच उदयाला आली. आणि एकदा जनाईच्याच हट्टापायी तिचे आईवडील पंढरपूरला तिला घेऊन आले. पंढरपूरला तेव्हा आपण ऐकलेलं आहे त्या काळी खूप साथी यायच्या. त्या साथीत अनेकांचे जीव जायचे. तसंच लहानगी जनाई आणि तिच्याबरोबर तिचे आईवडील असे पंढरपूरला पोचले. मात्र एका साथीमध्ये तिच्या आईवडिलांचा दोघांचाही मृत्यू झाला. जनाई लहान असल्यामुळे तिला काही कळत नव्हतं. ती आपल्या आईबाबांची उठायची वाट बघत होती की ते उठतील आणि आपण विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जाऊ. विठ्ठलाला तिची कीव आली. विठ्ठल एका वारकऱ्याच्या रूपाने तिच्याजवळ गेला. तिला पोटाशी धरलं आणि तिला सांगितलं, तिला दाखवून दिलं की तुझे खरे आईबाप कोण आहे. हे आईबाप ह्या जन्मीचे आहेत, पण तुझे जन्मानुजन्मीचा आईबाप मी आहे, तो विठ्ठल आहे असं तिला दाखवून दिलं. आणि तिला दामाशेठ किंवा दामाशिंपी यांच्या घरी आणून सोडलं. दामाशिंपी म्हणजे कोण तर संत नामदेवांचे वडील. संत नामदेवांच्या घरी ती आली तेव्हा नामदेव अगदी लहान होते. जनाबाई आणि नामदेवांमध्ये जर आपण बघितलं तर एक 7-8 वर्षांचं अंतर असेल. त्यामुळे जनाबाई होत्या एक 7-8 वर्षांच्या आणि नामदेव अगदीच लहान रांगणारे होते. तर दामाशेठजींनाही तिची दया आली आणि त्यांनी तिला दासी म्हणून आपल्या घरी ठेवून घेतलं. त्या कुटुंबात जनाई सगळी कामं करायला लागली. अगदी सगळी. केर वारं करणं, दळण दळणं,
भांडी घासणं, कपडे धुणं. नामदेवांबरोबर तिचा चांगलाच सत्संग घडायचा. नामदेवांची बालभक्ती पहिल्यापासूनच तिला आवडायला लागली. नामदेव विठ्ठलाकडे जायचे, विठ्ठलाशी बोलायचे, त्यांचे लढीवाळ बोबडे बोल विठ्ठलाला अतिशय आवडायचे. नामदेवांचा अतिशय प्रसिद्ध प्रसंग आपल्या सर्वांना माहितीच आहे की नैवेद्य विठ्ठलाला दाखवायला गेले आणि नैवेद्य दाखवायचा म्हणजे काय तर प्रत्यक्ष विठुरायाने येऊन तो खाल्लं पाहिजे आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण इथनं हलणार नाही असं नामदेवांनी हट्टच धरला आणि म्हणून त्या विठुरायाला येऊन खीर खावी लागली. हा नाम्याची खीर चाखतो. तर अशा ह्या नामदेवांच्या सहवासात जनीला विठुरायाचं अतिशय प्रेम निर्माण झालं. मुळात ह्या संत नामदेवांच्या सहवासात येण्यामागे जनाबाईंनी स्वतःच्या अभंगातच लिहून ठेवलेलं आहे की संत नामदेवांशी तिचे ऋणानुबंध जन्मानुजन्मांचे होते. ऐका हो नामयाचा मूळ संचित, ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यप त्याचा पुत्र प्रल्हाद, त्या युगातले प्रल्हाद ते ह्या युगातले संत नामदेव. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. त्यावेळी पद्मिनी नावाची त्यांची दासी म्हणजे आत्ताच्या जनाबाई. दुसरा जन्म याचा अंगद राम भक्त. पुढच्या युगामध्ये त्या संत नामदेव हे अंगद होते. तर जनाबाई कोण होत्या? मंथरा नाम माझे भरते मारिली लाथ. संपूर्ण रामायणाची पुढची कथा घडण्यामागचं जे कारण होतं ती मंथरा म्हणजे संत जनाबाई होत्या असं त्याने लिहिलेलं आहे. द्वापारी कृष्णचेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला. श्रीकृष्णच्या अवतारात जनाबाई ही कुब्जा होती तर संत नामदेव हे उद्धव म्हणून जन्माला आले. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याच्याच सेवे लागी जन्मली जनी. काय सुंदर अभंग आहे आणि त्या अभंगातच त्यांनी मांडलेलं आहे की हा केवळ ह्या जन्मीचा त्यांचा ऋणानुबंध नव्हता, तर जन्मजन्मांतरीचा ऋणानुबंध होता. संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून जनाईला आश्रय मिळाला. जनाईने खरं तर संत नामदेवांना अगदी अंगा खांद्यावर खेळवलं. घरातली सगळी कामं, धुणी, भांडी, केर, वारा, लादी, सारवणं, गोवऱ्या करणं, पाणी भरणं, दळण कांडण सगळी कामं जनाई करायची. संत नामदेव म्हणजे बालभक्त. आपल्या निरागस निर्मळ भक्तीने नामदेव विठुरायाला आळवायचे आणि तो विठू त्यांच्याशी बोलायचा, खेळायचा, त्यांच्या सोबत त्यांच्या घरी यायचा. जनाबाईंच्या मनावर नामदेवांच्या या बालभक्तीचे सगुण भक्तीचे संस्कार घडत गेले. नामदेवांना त्यांनी गुरु मानलं आणि स्वतःला आयुष्यभर नामयाची जनी किंवा नामयाची दासी म्हणूनच त्यांनी त्यांचा उल्लेख केला. वर त्या म्हणतात, नामदेवांचे ठेवणे जनीच लाधले, धन सापडले विटेवरी. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. परिसाचे निसंगे लोह होय सोने, तयाची भूषणे श्रीमंताची. जनी म्हणे जोड झाली विठ्ठलाची, दासी नाम याची म्हणून या. तर अखेरपर्यंत त्या नामदेवांचा सहवास लाभल्याबद्दल नामदेवांची आणि परमेश्वराची कृतज्ञता व्यक्त करतात. संत नामदेव हे अखंड विठ्ठल स्मरणात असायचे. जनाईला सुद्धा विठ्ठल नामाचा छंद लागला. नामदेव रावळात जाताना येताना ते सतत त्यांचं विठ्ठल स्मरण चालायचं. ते मंदिरात जात
आणि येताना पंढरीरायाला कधी हात धरून घरी घेऊन येत. जनाईंचा एक सुंदर अभंग आहे. सणा आला दिवाळीचा, नामा राऊळाची गेला, हाती धरूनी देवासी, चला आमुच्या घरासी. देव तेथुनी चाले, नामयाच्या घरा आले. गोणाईने उठणे केले, दामा शेटीने स्नान केले. पदर काढिला माथ्याचा, बाळ पुशिला नंदाचा. हाती घेऊन आरती, चक्रपाणी ओवाळी ती. जेवून या तृप्त झाले, दासी जनीने विडे दिले. ह्या अभंगातून संत नामदेवांचा अधिकार तर आपल्याला कळतोच की अशी सगुण भक्ती केली की विठ्ठलाचा हात धरून त्याला देवळातनं घरी घेऊन यायचे नामदेव. आणि गोणाई म्हणजे नामदेवांची आई आणि नामदेवांचे वडील दामाशेठ हे त्यांना स्नान घालतायत, त्यांना उठणं लावतायत, त्यांना जेवायला, त्यांचं अंग पुचलं, त्यांना जेवायला वाढलं आणि दासी जनीने दिले विडे. जनाईची सुद्धा एवढी थोरवी होती, एवढा अधिकार होता की तिच्या हातचा विडा विठ्ठलाने स्वीकारला. हा प्रसंग कदाचित नाही, नक्कीच संत नामदेवांच्या विवाहापूर्वीचा असावा, कारण ह्यात केवळ गोणाई, दामाशेठ आणि संत नामदेव यांचाच उल्लेख आहे. परंतु पुढे पुढे नामदेवांची जशी भक्ती वाढत गेली, त्यांचं वयही वाढत गेलं आणि त्यांचा विवाह झाला आणि त्यांचं कुटुंबही वाढत गेलं. त्यांच्या कुटुंबाबद्दल एक अभंग जनाईंनीच लिहून ठेवलेला आहे. जनाई नामदेवांच्या निरागस आणि उत्कट भक्तीत इतकी रमून जायची, तिलाही विठाईची ओढ लागली. नामदेवांच्या हाकेला धावून येणारा, त्यांच्याशी बोलणारा, त्यांच्याशी खेळणारा असा हा विठ्ठल आपल्यालाही आकळावा असं जनाईला वाटायला लागलं. परंतु जनाई तिच्या नशिबी केवळ कष्ट होते. दिवसभर राबायची जनाई. मग तिला वेगळ्या पूजेला वेळ कुठे, साधनं कुठे, जप करायला तरी वेळ कुठे, हातात माळ कुठे. म्हणून जनाईने एक निश्चय केला की जसा नामदेवांना विठुराया आकळला तसा आपल्यालाही तो आकळावा. आणि म्हणून तिने असा दृढ निश्चय केला, दळिता कांडिता तुझं गायीन अनंता, न विसंबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी. नित्य हाची कारभार मुखी हरी निरंतर, माय बाप बंधू बहिणी तू बा सखा चक्रपाणी. लक्ष लागले चरणांची म्हणे नामयाची दासी. नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर नामे तरिले अपार. अजामेळ उद्धरिता चोखा मेळा मुक्तीच गेला. नाम दळणी कांडणी म्हणे नामयाची जनी. नाम महात्म्याचं इतकं सुंदर आणि सोपे असे, अतिशय सुंदर आणि सोपे असे अनेक अभंग जनाईंनी रचलेले आहेत. खरं तर जनाईंचं चरित्र एका तासात सांगणं, कारण मगाशी म्हटलं तसं जनाईच्या चरित्राकडे आपण त्यांच्या अभंगातून जाऊ शकतो, परंतु एवढ्या अभंग रचना आहेत, काय काय सांगणार. पुढे नामदेवांचा विवाह झाला, प्रपंच सुरू झाला. जसे कुटुंब त्यांचं वाढत गेलं तशी जनाईंची कामंही वाढत गेली. पण जनाई स्वतःला कुटुंबातलाच एक घटक असंच समजत होती. सगळेच तिला समजत होते. तिने असं एका अभंगात लिहून ठेवलेलं आहे की नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. कुटुंबाचा पूर्ण उल्लेख केला आहे, पण विशेष असं लिहिलेलं आहे की नामदेवांच्या या बालभक्तीने सगळ्यांनाच विठ्ठलाचं वेड लावलं होतं. नामदेवांची आई, नामदेवांचे वडील, त्यांच्या नामदेवांची पत्नी, मुलं, बहीण सगळेजण विठ्ठल भक्तीत रममाण झालेले होते आणि सगळ्यांच्या मुखातून काव्यरचना स्फुरत होती, विठ्ठलाविषयी अभंग स्फुरत होते. जनाई म्हणते नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 4 पुत्र 4 सुना, त्यांच्या सुनासुद्धा विठ्ठल स्मरण करत होत्या. नित्य स्मरती नारायणा आणि माय बाप पाही, नामदेव राजाबाई.
नामदेवांच्या पत्नीचं नाव होतं राजाई. आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी निर्मला म्हणून त्यांची बहीण होती. आणि 15वी दासीजनी. असं हे 15 जणांचं कुटुंब होतं. आणि ह्या कुटुंबात 15वी आश्रयाला राहिलेली ती दासीजनी. आपण कल्पना करू शकतो की किती कामं असतील त्या जनाईला. सगळ्या कुटुंबाचं दळणकांडण करणं, जमीन सारवणं, केरवारे करणं, धुणी नदीवर जाऊन धुणी धुणं, भांडी घासणं, सगळी कामं जनाई करत होती. प्रपंचात राहून सुद्धा हळूहळू जसे नामदेव भक्तीत अधिक दृढ व्हायला लागले तसं तसं त्यांनाही प्रपंचातून वैराग्य यायला लागलं. जनाबाई संत नामदेव पुढे पुढे कीर्तन करायला लागले. असं जनाबाईंनी लिहून ठेवलेलं आहे की चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकुनी उभी असे जनी. चंद्रभागेच्या वाळवंटावर नामदेवांचं कीर्तन रंगायचं. त्याच्यात जनाबाई अगदी रंगून जायच्या. वेगवेगळी आख्यानं, वेगवेगळ्या कथा त्यांच्या कानावर पडायच्या आणि त्या विठ्ठल भक्तीत अजूनच रममाण व्हायच्या. अखंड नामस्मरणाचा हा असा प्रभाव झाला की ते नाम जनाईच्या रोमारोमामध्ये भिनलं. सर्व काम करत असताना जनाईच्याही मुखातून सहज ओव्या, अभंग, काव्य स्फुरू लागले. एका अभंगात जनाईनी असं लिहिलेलं आहे, कारण आपला चौकस स्वभाव असा असतो की साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो की 13व्या शतकातली एक दासी म्हणून एक अनाथ मुलगी नामदेवांच्या घरी राहिली. तिने एवढी अभंग रचना केली, तिला लिहिता वाचता येत होतं का? तिच्या अभंग रचना कोणी लिहिल्या? तर एका अभंगात जनाईने स्वतः लिहून ठेवलेलं आहे की बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी. म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत होतं. कदाचित संत नामदेवांनी तिला लिहायला शिकवलं असेल. किंवा काही अभंगात तिने असंही म्हटलेलं आहे, प्रत्येक संतांच्या काव्यांचा किंवा त्यांच्या मुखातून निघणाऱ्या सर्व उपदेशांचा कोणीतरी लेखक होता. जसं ज्ञानेश्वर महाराजांचं सच्चिदानंद बाबा होते, तसं प्रत्येक संतांचे लेखक जनाईने लिहून ठेवलेले आहेत. पण स्वतःचे अभंग, स्वतःच्या रचना लिहून घेणारा होता भगवंत, असं जनाईने लिहून ठेवलेलं आहे. परंतु इथे तिने म्हटलेलं आहे जनाईने की बाई मी लिहिणे शिकले सद्गुरू रायापाशी. म्हणजे तिला लिहिता वाचता येत होतं. तिचे अभंग, तिचे सहज सोपं काव्य हे इतकं सुंदर आणि इतकं मधुर असायचं. आपण विठू माझा लेकुरवाळा बघितलेलंच आहे. इतकं त्याच्यातून आपल्याला मधुराभक्ती दिसून येते, प्रेमभक्ती दिसून येते. तर तिची ही काव्य सगळ्यांना भावू लागली आणि दूरदूरपर्यंत तिची ही काव्य पोचायला लागली. एक दिवस या जनाईची कीर्ती एका सज्जन रामभक्तापर्यंत पोचली. काही ठिकाणी लिहिलेलं आहे की ते भक्त म्हणजे कबीर होते. परंतु कबीरांचा काळ आणि संत जनाईंचा काळ हा थोडा फेरफार असल्यामुळे आपण असं म्हणूया एक रामभक्त त्यांची चौकशी, त्यांना भेटण्यासाठी म्हणून पंढरपुरात आले आणि त्यांनी चौकशी केली की जनाबाई कुठे भेटतील. तेव्हा त्यांना असं एका व्यक्तीने सांगितलं की ती काय तिकडे नदीवर धुणं धुवायला गेले. म्हणून ते सज्जन नदीवर आले. ते नदीवर येऊन बघतात तर अनेक मंडळी होती, पण त्यात 2 बायका होत्या ज्या एकमेकांशी कच्चा भांडत होत्या. इतक्या त्रागाने भांडत होत्या की साहजिकच त्या सज्जन गृहस्थाचं लक्ष गेलं आणि तो विचार करायला लागला, काय ह्या अशा नदीवर भांडतायत कचा. त्याने एका गृहस्थाला विचारलं की जनाबाई मला कुठे भेटतील.
तर त्या गृहस्थाने सांगितलं, ही काय जनाबाई भांडते कचा कचा. असं म्हटल्यावर त्या गृहस्थाला धक्का बसला की ज्या जनाबाईंचे अभंग, त्यांची काव्य ऐकून इथपर्यंत मी पंढरपूरपर्यंत आलो, त्या जनाबाई ह्या आहेत अशा कचा कचा भांडणाऱ्या. तेवढ्यात जनाईचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्यांनी त्यांना बोलावलं, इकडे या हो. ते गृहस्थ थोडंसं उदास झाले आणि तरी गेले तिने हाक मारल्यावर आणि म्हणाले, जनाई त्यांना म्हणाली की हे बघा, ह्या सगळ्या गौऱ्या इथे आहेत, ह्या गौऱ्या माझ्या आहेत आणि ही बाई म्हणते की त्या तिच्या आहेत. तर आता तुम्हीच न्यायनिवाडा करा की कुठल्या गौऱ्या माझ्या आणि कुठल्या तिच्या. आता मात्र ते सज्जन ते म्हणाले की नाही, आपण खूप मोठी चूक केली इथे येऊन की ही कचा कचा भांडते काय, भांडते ते सोड, आपण हे जे काव्यरचना वगैरे या हिनी केलेल्या आहेत, गौऱ्या वेगळ्या करायला सांगते. शक्य आहे का? त्यांनी जनाईला विचारलं की हे कसं शक्य आहे, एकसारख्या दिसत आहेत त्या गौऱ्या, मी वेगळ्या कशा करू, कसा न्यायनिवाडा करू तुमचा. त्यावर जनाई म्हणाली, अरे त्यात काय आहे, फार सोपं आहे. गौरी हातात घेऊन बघ, ज्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येईल ती गौरी जनाईची आहे आणि बाकीच्या तिच्या आहेत. क्षणभर तो गृहस्थ चमकला आणि त्याने विचार केला, असं म्हणते तर एखादी गौरी आपण बघूया तरी हातात घेऊन. त्याने तिथे मांडलेल्या एक एक गौऱ्या उचलायला सुरुवात केली. काही गौऱ्यांमधनं, सुरुवातीच्या काही गौऱ्यांमधनं काहीच आवाज वगैरे येत नव्हते. तसं ते मनात अधिक उदास होत गेले. परंतु एक गौरी उचलली आणि त्या हातात धरली आणि विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरी घेतली, पुन्हा विठ्ठल 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 विठ्ठल. असं करत सगळ्या गौऱ्या त्यांनी तपासल्या आणि नंतर एक ढीग विठ्ठल विठ्ठल नाम ज्यातून ऐकू येत आहे त्या गौऱ्यांचा केला आणि एक ज्यातून नाही ऐकू येते त्या गौऱ्यांचा केला. आणि जो ढीग मोठा होता तो जनाईचा होता आणि त्यातनं विठ्ठल विठ्ठल नाम ऐकू येत होतं. आणि तेव्हा त्या सज्जन गृहस्थाने जनाईचे पाय धरले आणि तिची माफी मागितली की मी तुला भेटायला आलो, पण हे तुझं कचा कचा भांडणं आणि त्या गौऱ्यांसाठी भांडणं ते बघून मी भांबावलो. मला कळे ना की मी हे कशासाठी इथे आलो. पण सगळा संभ्रम फिटला माझा आणि जनाई काय आहे, तिचा अधिकार काय आहे हे समजलं. तर अशी थोर जनाई याच्यावरून एक गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातली गोष्ट आठवली. त्या अनुषंगाने गोष्ट आली म्हणून सांगते की गोंदवलेकर महाराजांना तपासायला एकदा एक डॉक्टर गेले होते आणि त्याने स्टेथोस्कोप लावला. काही क्षण थांबले, पुन्हा स्टेथोस्कोप लावला, काढला, काही क्षण थांबले. सगळीकडनं स्टेथोस्कोप ते फिरवत होते पण मध्ये थांबत होते. अखेर त्यांनी गोंदवलेकर महाराजांना विनंती केली, महाराज थोडा वेळ तुमचं नाम थांबवाल का. महाराज हसले, म्हणाले का रे. अहो मला केवळ आणि केवळ श्रीराम जयराम जय जयराम एवढंच ऐकू येतं आहे. त्यावर गोंदवलेकर महाराजांचं उत्तर होतं की मी घेत असतो तर थांबवलंही असतं, पण मी घेत नाही आहे रे, ते येत आहे. तसं जनाईचं होतं की ते नाम इतकं रोमारोमात भिनलेलं होतं की ते अजपाजप होत होता. ज्या गोष्टीला ते स्पर्श करेल त्या गोष्टीतनं विठ्ठल नाम येत होतं. अशी ही थोर जनाईची भक्ती होती. हळूहळू जनाईंची भक्ती, पूर्वी व्यथा सांगायची, मी एकटी आहे, मला कोणी नाही आहे, किंवा मला तुझं नाम शिकव, घ्यायला शिकव नाम. पुढे पुढे त्या व्यथा सांगण्याच्या पलीकडे जाऊन जनाईची भक्ती ही सख्या भक्तीमध्ये विलीन झाली. आपलं दुःख आपल्या सख्याला सांगावं, आपलं सुख आपल्या सख्याला सांगावं, तशी जनाई विठ्ठलाला सांगू लागली. जे मी मगाशी सांगितलं, एक
पण त्याबरोबर जसं जनाई विठ्ठलाशी बोलायला लागले तसाच विठ्ठलसुद्धा जनाईशी बोलायला लागला. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी यांच्या आयुष्यात हे प्रसंग घडलेले आहेत. माझ्या मते जो प्रवास असतो श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन वंदन सख्य दास्य आणि आत्मनिवेदन, हा प्रवास प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात असाच घडत असावा. कारण नांदेडकर गुरुजींच्या आयुष्यातला आपण बघितलेलं आहे की कसं रोज पूजा अर्चा करत असताना हळूहळू महाराजांचे आणि नांदेडकर गुरुजींचे संवाद व्हायला लागले, त्यांच्यात सख्य निर्माण झालं. आणि जसं गुरुजींना रोजची पूजा महाराजांचे संवाद हे झाल्याशिवाय चैन पडत नसे, तसं महाराजांनाही चैन पडत नसे. तोच प्रकार इथला असावा की जनाईला विठ्ठलाचं इतकं वेड लागलं आणि विठ्ठलालाही जनाईचं वेड लागलं. जनाई म्हणते, आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला, हरी रे मज नाही कोणी, माझी खात्याचे डोई. पुढे जनीला विठुरायाशी नामयासारखा हा संवाद साधता यायला लागला आणि विठ्ठल तिच्याशी बोलायला लागला. ते तिने तिच्या अभंगातून मांडलेलं आहे की विठ्ठल रुक्मिणीला सांगतोय, विठ्ठल म्हणे, रुक्मिणी माझे जनीला नाही कोणी, हाती घेऊन तेल फणी, केस विंचरून घाल वेणी, अगं रुक्मिणी जा तिची वेणी घाल ग, कोणी नाही ग तिला. वेणी घालून दिधली गाठ. आणि पुढे किती सुंदर कल्पना आहे किंवा किती सुंदर जनाईने मांडलेलं आहे की जनी म्हणे, चोळ बा पाठ. विठ्ठलाला सांगते, अरे माझी पाठ पण डेरे चोळून ते दळण कांडण करून माझी पाठ दुखते. कधी कधी बरं हा सख्य भाव केवळ गोड गोड नव्हता, कधी कधी तो तिखटसुद्धा होता. कधी दासी म्हणून किंवा विठ्ठलाची भक्त म्हणून कुठल्या ना कुठल्या कारणाने कोणी काही घालून पाडून बोललं, कधी तिला वाईट वाटलं, कधी एकटेपण खायला उठलं की त्या विठ्ठलाला त्या विठ्ठलाला या सखीच्या शिव्याही सहन करायला लागायच्या. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या, तुझी रांडरणकी झाली, जन्म सावित्री चुडाल आली, तुझे गेले मढे तुला पाहून काय रडे, उभी राहुनी अंगणी शिव्या दे तसे दासी जनी. असंही एक अभंग आहे. इतकं सुंदर हे चरित्र आहे की ते उलगडत जाता जाता आपण त्या जनाईशी एकरूप व्हावं. ह्या भक्तीची परिणती अजून पुढे जाऊन अशी झाली की विठ्ठल सावलीसारखा जनाईसोबत राहायला लागला, तिच्यासोबत वावरायला लागला. कसं आहे, आपल्यावर इतकी माया करणारं कोणी असेल तर सहजच आपल्याला त्या व्यक्तीबरोबर जास्तीत जास्त वेळ राहावं असं वाटायला लागतं. तो तर भक्तवत्सल रुक्मिणीकांत, त्याला कसं चैन पडेल. पण व्हायचं असं की जनाबाई सतत कामात व्यस्त असायच्या. दिवस सुरू कधी व्हायचा आणि दिवस संपायचा कधी हेच तिला कळायचं नाही. अशा वेळेला त्या जनाबाईंशी संवाद साधणार तरी कसा. आणि म्हणून विठ्ठलाने ठरवलं, प्रत्येक कामामध्ये तो तिच्याबरोबर जायला लागला. जनी जाये शेणासाठी उभा आहे तिच्या पाठी, पितांबराची काच खोवी मागे चाले जनाबाई, गोवऱ्या वेचुनी बांधली मोट, जनी म्हणे द्यावी गाठ, मोट उचलीने डोई घेई मागे चाले जनाबाई. अहो तिच्या शेण्यासुद्धा त्यांनी त्या गोवऱ्या सगळ्या एकत्र वेचून त्या एका कापडात घालून त्याची गाठ मारून स्वतः डोईवर घेऊन चाललं आहे आणि जनाबाई त्याच्या मागनं चालले, असं जनाबाईंच्या एका अभंगात त्यांनी म्हटलेलं आहे. एका अभंगात जनाई म्हणते, धुणे घेऊन खाकेसी जनी गेली उपवासी,
ती जेवली नाही आणि मग विठ्ठलाचा जीव कासावीस झाला की अरे माझी जनी तिने आज काही खाल्लं नाही आणि तशीच धुणं धुवायला गेली आहे. मागे विठ्ठल धावला, म्हणे का टाकीले मला, धावनी देवा का आलासी. जनाबाई त्याला विचारते, धावनी देवा का आलासी. म्हणे नामयाची राची, खाली घालून या मानव, मागे चाले जग जीवन. तरी तो सोडून नाही गेला, तिच्या मागेच चालत गेला. जाय जाय राऊळाची, नको येऊ आम्हापाशी. ती सांगते, अरे तू जा ना बाबा, तुझं काम कर, तुझे भक्त तिकडे देवळात आले, तू तिकडे जा, इथे कशाला माझ्या मागे. विठ्ठल म्हणतो, जाऊ आम्ही बरोबर, तुझ्याबरोबरच मी येणार. झाला तिचा ओ चाकर, तिचं संगे काम करी, ऐसे देव जाणा हरी. चहू हाती धुणे केले, 4 हातांचा चक्रपाणी. जनी म्हणे बरे झाले. काय सुंदर अभंग आहे तो हे, की विठ्ठल तिच्यासोबत काम करतोय, विठ्ठल तिच्या आजूबाजूला वावरतोय आणि जनाई त्या विश्वात रमतीये. एक अभंगाचा आहे की साळी कांडायास काढी, चक्रपाणी उखळ झाडी. लगेच कांडण करायचं म्हटल्यावर चक्रपाणी विठुराय आला आणि त्याने उखळ झाडायला सुरुवात केली. पुढे कांडिता क्षीण आला पंढरीनाथा, ते कांटा कांटा विठुराय दमला. कांडिताना घाम आला, त्याने पितांबर भिजला. पायी पैंजण हाती कडी, कोंडा पाखडोनी काढी. हाता आला असे फोड, जनी म्हणे मुसळ चोड. अरे बाबा मी करते, तू नको करू, असं ती विठ्ठलाला सांगते. अहो काय सुंदर कल्पना आहे. कधी न संपणारं जनाईचं काम लवकर संपावं म्हणून सतत तिच्या पाठीशी हरी कष्ट घेत होता. ह्या अभंगरचनातून जनाईने स्वतःचं मोठेपण नाही दाखवायचं, त्यांना त्यांचं मोठेपण नव्हतं दाखवायचं, त्यांना दाखवायचं होतं त्या विठुरायाची भक्तवत्सलता. सावलीसारखा मागे जनाईच्या वावरणारा, तिच्या प्रत्येक कामात तिला मदत करणारा तो विठ्ठल कसा किती भक्तवत्सल आहे हे जनाईला इकडे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. सगुण भक्ती ही कशी असते हे जनाबाई आपल्याला दाखवून देतात. पुढे सगुण भक्तीकडून दास्यभक्ती, सख्यभक्ती अशी वळणं घेत 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 जनाबाई वळल्या त्या मधुरा भक्तीकडे. जी भक्ती गोपिकांनी कृष्णाची केली, ती मधुरा भक्ती जनाबाईंनी सुद्धा केली. संत नामदेवांचं घर म्हणजे पंढरपुरातलं तत्कालीन सर्व संत सज्जनांचं आश्रयस्थान होतं. मग अशी म्हटलं तसं संतांची मांदियाळी उदयाला आली आणि हे सगळेजण संत नामदेवांकडे यायचे. तिकडे त्यांच्या आध्यात्मिक चर्चा व्हायच्या, एकमेकांच्या भेटीगाठी व्हायच्या आणि ह्या सगळ्याला साक्षीदार होती ती संत जनाबाई. जनाबाई आपल्या कामात व्यस्त असायची, पण आपली सगळी कामं करत असताना जनाबाई ह्या सगळ्या चर्चा आपल्या कानात साठवायची, सगळ्या संतांचं निरीक्षण करायची. कधी अचानक भरपूर लोक यायचे आणि मग विठाई आदल्या दिवशी जाऊन जनाईला सांगायची बरं की जनाई उद्या खूप मंडळी येणार आहेत, तेव्हा चल आपण दळण दळून ठेवूया. दुसऱ्या दिवशी मंडळी आली की नामदेव जनाईकडे यायचे. जनाई सांगायची रात्रीच 1 गोणी धान्य दळून ठेवलं आहे. असंच एका भाग्याच्या क्षणी संत नामदेवांकडे निवृत्तीनाथ, नानाई, चोपान काका, मुक्ताई सगळेजण आले. ज्ञानेश्वरांपर्यंत जनाईच्या साक्षात्कारी भक्तीची वार्ता पोचली. त्याचं असं झालं की एकदा काकड आरतीच्या वेळी सगळे विठ्ठल भक्त जमले. ज्ञानेश्वर मंदिरात गेले, निवृत्तीनाथ गेले, सगळे गेले, परंतु त्यांना रावळात विठुराय दिसला नाही. देव गेले तरी कुठे असा ज्ञानेश्वर अंतर्यामी विचार करायला लागले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की
देव जनाबाईंसोबत दळण दळत आहे. आणि म्हणून ते संत नामदेवांच्या इथे बघायला गेले की नक्की देव करतोय तरी काय. असा एक अभंग आहे, सुंदर अभंग आहे. काकड आरती करावया कमळापती, भक्त मिळालेच कळ रीते देखिले राऊळ. ज्ञानेश्वर बोले आता देव कोठे गेले, ठावे जाहले अंतरी, देव दळी जनी घरी. मग हासोनी चकळी, पाहू देव कैचा बळी. कसा देव बळी पडलाय त्या जनीच्या भक्तीला ते बघायला म्हणून सगळे गेले. आले नामदेवा घरी, प्रेमे भुललाचे हरी. घाली जाती या वैरण, गाया आवडीचे गाणे. पुढे देखे ज्ञानेश्वरा, देव झालाचे घाबरा. जनी म्हणे पंढरीनाथा, जाय रावळाची आता. ह्या अभंगातच आहे की सगळेजण बघायला गेले आणि देव घाबरून मागे झाला. त्या जात्यात वैरण घातलं आणि थांबले होते बघायला की कसा तो दळण दळतोय जनाईसोबत. तेव्हा जनाई हसली आणि सांगते देवाला, जा बाबा तू देवळात जा, सगळे तुझ्या काकड आरतीसाठी तिथे जमलेत. निवृत्ती पुसता कोठे होते पंढरीनाथ. निवृत्तीनाथ तिथे मंदिरात थांबले होते. ते ज्ञानेश्वरांना विचारतात, कुठे होते पंढरीनाथ. खूण कळली ऋषिकेशी, सांगू नको निवृत्तीची, तिथून देव खुणावतोय ज्ञानाईला, सांगू नको हां मी कुठे होतं ते. उत्तर दिले ज्ञानदेवे, नवला केवढे सांगावे. शिववंदी पायवणी, नये योगी याचे ध्यानी. शिवसुद्धा ज्यांचं वंदन करतो, ज्यांच्या चरणाचं वंदन करतो, योग्यांच्या ध्यानीसुद्धा तो येत नाही. द्वारी उभे ब्रह्मादिक, गुण गाती सकळीक. जनी सवे दळी देव, तिचा देखोन या भाव. असा तो अप्राप्य असा परब्रह्म, असं ते परब्रह्म जनी सोबत जाऊन दळण दळत आहे. काय सुंदर. जनाबाईंचा हा अधिकार, जनाबाईंची ही थोरवी, तिच्या भक्तीची थोरवी ही ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वप्रथम सगळ्यांसमोर आणली. जनाबाईंच्या जीवनातला तो अतिशय कृतार्थतेचा अद्भुत असा परमोच्च क्षण होता. जनाईचं असं श्रेष्ठत्व सर्वप्रथम कळलं ते ज्ञानेश्वरांना. ज्ञानेश्वरांचा बद्दल जनाईला इतका प्रेमभाव होता. ज्ञानेश्वरांच्या निर्गुण साधनेबद्दल, त्यांच्या अद्वैतवादी भूमिकेबद्दल त्यांना खूप अप्रूप वाटायचं. त्यांचे योगातले साक्षात्कारी अनुभव संत नामदेवांच्या इथे सगळ्या जमलेल्या मंडळीत जेव्हा त्यांची चर्चा व्हायची तेव्हा त्यांचे त्या ब्रह्मैक्य स्थितीतले अनुभव, त्या अनुभूती, साक्षात्कारी अनुभव, या सगळ्यांबद्दल तिच्या मनात इतकं कुतूहल दाटून आलं. पण जनाई या एका सरळ रेषेत प्रवास करणाऱ्या नव्हत्या. जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरांच्या योगातल्या अनुभूती त्यांना समजल्या तेव्हा त्यांना असं वाटलं आपणही ह्या मार्गावरनं जावं. विठ्ठलाची भक्ती तर आपण करतोच आहोत, पण कदाचित ह्या मार्गाने तो आपल्याला लवकर आकळेल. आकळलेला तर तो होताच, पण तरीसुद्धा हा मार्ग चोखाळावाचा त्यांना वाचला. द्वैत अद्वैत भूमिका या अध्यात्म मार्गातल्या पायऱ्या आहेत. कुठूनही गेलं तरी मुक्कामाचं ठिकाण एकच आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटलं ज्ञानेश्वरांच्या कृपेने, मार्गदर्शनाने आपणही या मार्गावरून चालावं. आणि तसं त्यांनी त्या मार्गावरून चालायला सुरुवात केली. त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या अल्पशा सहवासाचं त्यांनी अमृतानुभवात रूपांतर केलं. ज्ञानेश्वर मुक्ताईच्या आत्मसाक्षात्कारी अनुभव सृष्टीचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलं आणि त्या योगमार्गावर त्या काही काळ त्यांनी प्रवास करायला सुरुवातच केली नाही, तर योगातल्या अत्युच्च अनुभूती त्यांनी घेतल्या. असं आपण म्हणूया की त्या योगाच्या अनुभूतीत कुंडलिनीच्या मार्गावरनं 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीचं जे वर्णन केलेलं आहे तिथे त्या एक फेरफटका मारून परत आल्या.
का ते आपण पाहू. पण त्यांनी काही अनुभव आपले मांडलेले आहेत योगातले, त्याच्यावरचे 2 अभंग जे आहेत ते काव्य आहेत ते आपण बघूया. की ज्योत म्हणजे हे अशासाठी की त्या योगातल्याही परमोच्च अनुभूती संत जनाबाईंनी घेतलेल्या होत्या. ज्योत परब्रह्मी होय, खेचरी दर्पणीने पाय, इडा पिंगळा सुषुम्ना, तिन्ही पाहे हृदय भुवना, हळूहळू रीघ करी सूक्ष्म हृदयांतरी, हृदय कमळावरी जाची, जनी म्हणे मुक्त होसी. रक्तवर्ण त्रिकुट स्थान, श्रीहाट पाहे श्वेतवर्ण, श्यामवर्ण ते गोलाट, नीळबंधू औटपीठ, वरी भ्रमर गुंफा पाहे, दशमद्वारी गुरु आहे. नवमद्वारा ते भेदुनी, दशमद्वारी गेली जनी. अचंबित व्हायला होतं त्यांचे हे अनुभव ऐकून, त्यांचे लिहिलेले हे अभंग काव्य बघून. या योगाचे मुख्य प्रवर्तक म्हणजे गोरक्षनाथ. तिथून पुढे ही परंपरा चालत आलेली आहे ज्ञानेश्वरांकडे. त्याचा मुख्य भर या परंपरेत असतो तो वैराग्य आणि कुंडलिनी योगावर. आणि या कुंडलिनी योगातली 9 द्वारं भेदून जनाबाई दशमद्वारापर्यंत पोचल्या. तिथे त्यांनी प्रवेश केला. ही त्यांची प्रगती खरोखर आपल्याला स्थिमित करते. परंतु या योगाच्या मार्गाच्या अत्युच्च शिखरावर त्या फार काळ रमल्या नाहीत. त्यांना आपल्या विठ्ठल भक्तीकडेच परत यावंसं वाटलं. आणि एका भाग्यकाळी त्यांना आत्मस्वरूप साक्षात्कार झाला. प्रत्यक्ष साक्षात्कार झाला त्याची अनुभूती जरी नसेल तरी पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, सावळी ते मूर्ती हृदयी बिंबली, देह बुद्धी पालटली माझी साची, धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव, हृदयी पंढरी राव राहतसे, आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही, चिंता विठ्ठल चरणी जडोनी ठेली, नामयाचे जनी विश्रांती पै झाली, हृदयी राहिली विठ्ठल मूर्ती. आता मात्र ते शांत झाल्या. कारण आता विठ्ठल केवळ त्यांच्या आजूबाजूला नाही तर चराचरी तो विठ्ठल आहे, हा आत्मसाक्षात्कार त्यांना झाला. वामसव्य दोहीकडे देखे कृष्णाचे रूपडे, आता खाले पाहू जरी चहूकडे दिसे हरी, चराचरी जे दिसे तेथे अविद्याची नासे, माझे नाठवे मी पण तेथे कैचे दुजेपण, सर्वा ठाई पूर्ण कळा दासी जनी पाहे डोळा, प्रत्येकामध्ये गण गण गणात बोते, प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये चराचरी जनाईला आता विठ्ठल दिसायला लागला. दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू, सर्व जीवांमध्ये पाहू एका आम्ही होऊ निराहू, जनी म्हणे ब्रह्म होऊ ऐसे सर्वा घटी पाहू, देव खाते देव पिते देवावरी मी निजते, देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते, देव येथे देव तेथे देवाविणे नाही रीते, जनी म्हणे विठाबाई भरून उरली अंतरबाई. जे स्वरूप साक्षात्कार जो जनाईला झाला तो त्याने इथे मांडलेला आहे. ज्ञानेश्वराती संतांवर जनाईने अपार माया केली. सगळी संत मंडळी जेव्हा नामदेवांकडे जमायची तेव्हा जनाई त्या सगळ्या संतांच्या डोक्याला तेल घालायची, त्यांचे केस विंचरून द्यायची. सोपान मुक्ताई तर त्यांच्या सखीसारखी होती, लहानशी होती पण तरी त्यांची सखी झाली. तिच्याशी अध्यात्मचर्चा करायच्या त्या. सोपान मुक्ताई ज्ञानाई सगळ्यांच्या डोक्याला तेल लावून द्यायची, त्यांचे केस विंचरायची. मात्र संत निवृत्तीनाथ म्हणजे परात्पर गुरु, ती परंपराच अशी आहे. संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, विसोबा खेचर, नामदेव महाराज, पुढे जनाई. त्यामुळे अशा ह्या परंपरेतले सगळ्यात उच्च स्थानावर निवृत्तीनाथ म्हणून जनाईच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. आणि म्हणून या सगळ्यांच्या डोक्यावर तेल जरी घातलं तरी निवृत्तीनाथांच्या डोक्यावर तेल घालायला थोडीशी मनात जनाई घाबरायची. इच्छा तर खूप होती
पण तरी भीतीही होती. आणि एकदा निवृत्तीदादांनी स्वतःच जनाईला सांगितलं, का गे जने, सगळ्यांच्या डोक्यावर तेल घालून त्यांचे केस विंचरून देतेस, माझे का नाही देत? हे ऐकल्यावर जनाईला इतका आनंद झाला होता की त्यांनी लगेच निवृत्तीनाथांच्या डोक्यावर सुद्धा असंच तेल घालून दिलं, त्यांचे केस विंचरून दिले. अशी सर्वांवर मायेची पाखड करणारी जनाई. ज्ञानेश्वर त्यांचा जीव का प्राण. किती छान अभंग किंवा काव्य त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल केलेली आहेत की ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे, आयसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासी जनी. इतका त्यांचा ज्ञानेश्वरांवर जीव होता की ते माझ्या पोटी जन्माला यावं असं त्यांना वाटायचं. मातृत्वाची ओढ होती, पण मातृत्व कुणाचं? तर ज्ञानेश्वर माऊलीसारख्या संताचं. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. जनाईनी अनेक संतांची चरित्र आपल्या अभंगातून वर्णिली. खरं तर निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचं जन्माचं जन्मवर्ष त्यांनी जनाबाईंनी आपल्या अभंगातून लिहून ठेवलेलं आहे. तर अनेक संतांची चरित्र त्यांनी गायलेली आहेत. त्यात चोखामेळा, सेनानावी यांचीही चरित्र आहेत. म्हटलं तसं संत नामदेवांच्या अभंगानुसार जनाईंनी 12 कोटी अभंग रचना केल्या. त्या व्यतिरिक्त त्यांनी हरिश्चंद्र आख्यान अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. थालीपाक आख्यान लिहिलेलं आहे. अनेक अभंग आहेत. गोरक्षनाथांचा एक पाळणा लिहिलेला आहे. खूप रचना आहेत. किती अभ्यास हव्या त्यातून. खरंच एक जनाबाईंच्या व्यक्तित्वाचे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. त्यांची ती मधुर भक्ती अतिशय मनाला भावणारी आहे. नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की तीर्थाटन करायला जा. त्यांच्यासोबत गेले ज्ञानदेव महाराज. परंतु नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाल्यावर देव कसा खिन्न झाला. कारण नामदेवांची ओढ होती, नामदेवांची सवय होती देवाला, आणि देव खिन्न झाला. तेही एका अभंगात त्याने लिहिलेलं आहे. नामदेवांना ती आश्वासन देते की तुम्ही जा तीर्थाटनाला. ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे मी इथलं सगळं बघते, असा विश्वास त्यांना देते. आणि फक्त देत नाही तर नामदेव तीर्थाटनाला गेल्यावर संपूर्ण कुटुंबाचं सगळं जसं त्या पूर्वी करत होत्या तसंच त्यांनी सगळ्यांचा सांभाळ केलेला आहे. पुढे प्रकार एक येतो, एक प्रसंग त्यांच्या आयुष्यातला अतिशय कठीण प्रसंग. म्हणजे आपल्या गजानन विजय ग्रंथात जसं जनी चढविता सुळाला त्याचे पाणी झाले, हे काय प्रकार आहे. तर एक दिवस विठुराय जनाईसोबत दळण दळायला येऊन बसले आणि गोणाईने बघितलं की जनीच्या खोपट्यात, जनीचं खोपटं नामदेवांच्या घराच्या बाहेरच होतं. तिथे ती दळण करत होती आणि जनीच्या खोपट्यात कोणीतरी तिच्यासोबत तिच्यासमोर एक बाई दळण दळायला बसली. गुणाईने नामदेवांना उठवून आणलं. नामदेव महाराज तिथे आले, त्याने बघितलं आणि गुणाईला म्हणाले, भगवंत आहे. आणि ते दळता दळता विठुराय दमले, तिथेच झोपले. जनाईने पहाट झाल्यावर उठवलं आणि सांगितलं, जा आता रावळात. किती वेळ झोपला तिथे माझ्या इथे, जा रावळात आता. आणि देव पटकन उठले, रावळात गेले. पण त्यांचं पदक आणि एक रत्नहार जनाईकडे राहिला. जनाईला काही तो दिसला नाही, कारण त्यांना पांघरायला दिलेले आहे का चादरीत ते पदक अडकलेलं होतं. जनीवर चोरीचा आरोप झाला. आता हा सगळा प्रसंग जनाईनी एका अभंगामध्ये लिहून ठेवलेला आहे.
तिच्यावर चोरीचा आरोप झाला. तिने सांगितले, सगळेजण तिचं खोपटं तपासायला आले. ती म्हणाली, नाही हो, मी नाही घेतलं आहे त्यांचं पदक. तेव्हा त्याने तिथे ती वाकळ होती ती झटकून पाहिली, तर त्यातनं ते पदक पडलं आणि जनीवर चोरीचा आरोप आला. राजा आज्ञेप्रमाणे तिला सुळावर चढवण्याची शिक्षा झाली. जनी असं लिहिते की पदक विठ्ठलाचे गेले, ब्राह्मण म्हणती जनीने नेले. अगे शिंपियाचे जनी, नेले पदक दे आणूनी. देवासमोर तुझे घर तुझे येणे निरंतर. म्या नाही नेले जाणं, सख्या विठोबाची आण. वाकळ उझाडून पाहती, पडले पदक घेऊन जाती. जनीवरी आली चोरी, ब्राह्मण करीती मारामारी. धावी नले 40 गडी, जनीवरी पडली उडी. दंडी लाविल्या काढण्या, विठोबा धाव रे धावण्या. चंद्रभागे रोविला शूळ, जनाबाईचा आले मूळ. हाती टाळी वाजविती, मुखी विठ्ठल बोलती. ऐसा यळकोट केला, जनी म्हणे विठो मेला. तव चुळाचे झाले पाणी, धन्य म्हणे दासी जनी. आणि असं तिथे चुळावर चढवण्यासाठी तिला नेल्यावरच चुळाचं पाणी झालं, असा तो प्रसंग वर्णिलेला आहे. त्या चुळाचं पाणी झालं आणि सर्वांनी जनाईचा जय जयकार केला. 92 वर्ष आयुष्य लाभलेल्या या जनाईने आयुष्याचं सार्थक केलं आणि संत नामदेवांच्या सोबतच त्या महाद्वारामध्ये समाधिस्थ झाल्या. एका अनाथ मुलीपासून सुरू झालेला प्रवास हा संतपदी जाऊन संपवला. नामयाची दासी म्हणवून घेण्यात तिने धन्यता मानली. समर्पित जीवनाची अलौकिक मूर्ती, जसं म्हटलं तसं त्या जनाबाईंच्या भक्तीत भावमधुरता आहे, उत्कटता आहे, जीवनाची कृतार्थता आहे. तिच्या काव्यात संतस्तुती आहे, नामाचा महिमा आहे, करुणापर मागणं आहे, संतांची चरित्र आहेत, नामदेवांच्या आठवणी आहेत, आत्मस्वरूप स्थिती आहे, योगाच्या अनुभूती आहेत, तर उपदेशामृतसुद्धा आहे. काही कूटरचना आहेत, काही आख्यानं आहेत. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदाचं, असा खूप मोठा उपदेश तत्कालीन जनाईनी सर्वांना दिलेला आहे. तुम्हा आम्हा सख्यांना केलेला हा उपदेश आहे. अतिशय मधुर, अतिशय प्रासादिक अशा संत जनाबाईंच्या रचना आहेत. ऐकताना वाचताना भक्तीचा उमाळा आल्याशिवाय राहत नाही. धन्य ती जनाई. जनाईचं जीवन, तिचं काव्य यामध्ये इतकं अद्वैत आहे की त्यातूनच त्यांचं चरित्र उलगडत गेलं. स्वयंप्रेरणा, अफाट बुद्धिमत्ता, एवढी बुद्धिमत्ता असल्याशिवाय असं काव्यस्फूर्ण योगाच्या इतक्या अनुभूती येणं हे शक्य नाही. सद्गुरू कृपा, विठुरायाची कृपा, पण त्याबरोबरच बुद्धिमत्ता या जोरावर अतिशय संवेदनशीलता, अभिजात प्रतिभा आणि सबळपूर्व संचित घेऊन आलेल्या जनाई अनाथ असून दासी म्हणून उपेक्षित जीवन जगूनही सगुणातून निर्गुणातून प्रवास करून संतपदी पोचल्या. एक परिपूर्ण स्त्री मन, ज्यात स्त्रीत्वाचा अभिमान आहे, दुसऱ्यावर मायेचा वर्षाव करण्याची वृत्ती आहे, दासी, सखी, प्रिया या भूमिका समर्थपणे निभावण्याची वृत्ती आहे, ज्ञानेश्वर पुत्र म्हणून जन्माला यावा असं वाटण्यात जनाईला मातृत्वाची सुद्धा ओढ आहे. त्यांच्या काव्यातून त्यांनी शिकवलं की प्रत्येक मुमुक्षु साधकाने ईश्वरावर दृढ श्रद्धाभाव बाळगावा, अलिप्तपणे प्रपंच करावा. आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात शिरते परीनं पाणी चिरू देते, तैसेच वागावेचाचे या प्रपंचा माझारी हे जनाईने दाखवून दिलेलं आहे. अखंड नामस्मरण करावं, संत आणि देव एकच ही धारणा सतत मनी बाळगावी, संतांना शरण जाऊन त्यांची सेवा करावी आणि आर्त मनाने भक्ती साधना करून तो विठ्ठल आकळावा, ते परब्रह्म आकळावं. अशा या जनाई आपल्याला खूप काही शिकवून जातात, खूप काही उपदेश देतात. त्यांच्या चरणी नतमस्तक होते. जनाईच्या चरित्राला
न्याय देण्याची माझी पात्रता नाही, पण माझ्या पात्रतेनुसार जितकं जमलं तितकं तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. जनाईचे अभंग सगळ्यांनी जरूर वाचा आणि तिच्या भक्तीचा, मधुरा भक्तीचा आनंद घ्या अशी सर्वांना विनंती करते. पुन्हा एकदा ठाणे उपासना केंद्राचे खूप खूप आभार की ह्या जनाईच्या चरित्रापर्यंत तुम्ही मला पोचवलं. हे पुष्प गजानन चरणी अर्पण करते. जय गजानन. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय.